नमस्कार. या दैवड या गावा ठिकाणी आलेलो आहे. तर आपल्याला भुवास्त्र सुपर आता जे आहेत भगवान सोनवणे सर हे तुम्हाला भुवास्त्र जमिनीमध्ये कसं द्यायचं ते तुम्हाला सांगणार आहेत. तर भुवास्त्र घ्या हातामध्ये. बघा मित्रांनो, हे भुवास्त्र आहे जे कांद्यासाठी मररोग सुकण्यासाठी 6 महिने चालतं. मित्रांनो, शेतामध्ये प्रत्येक शेतकऱ्यांनी भुवास्त्र प्रत्येक लागवडीसाठी हे जमिनीसाठी काम करतं. मित्रांनो, भुवास्त्र सुपर देणं गरजेचं आहे. दुसरं आहे ग्रो मॅजिक जे आहे मित्रांनो, हे 25% उत्पन्न वाढवतं, 25% खर्च कमी होतो. तर हे कसं द्यायचं, भुवास्त्रचा डेमो आपल्याला एका एकाला कसा द्यायचा. आता जे भगवान सोनवणे सर आहे दैवड खारी फाटा, त्यात आपल्याला काय एक खत कोणतं आहे, दाणेदार खत आहे ते आपल्याला घ्यायचं आहे. ते आता इथं टाकतील बघा मित्रांनो. दाणेदार खत आपल्याला असं घ्यायचं आहे. दाणेदार टाकल्यानंतर जे भुवास्त्र आहे आणि जे ग्रो मॅजिक आहे बघा ते असं घ्यायचं आहे. त्याच्यानंतर ग्रो मॅजिक आणि भुवास्त्र हे त्याच्यामध्ये मिक्स करायचं आहे. मित्रांनो, हे बघा भगवान सोनवणे सर मिक्स करतायत, डेमो दाखवत आहेत. तर पूर्ण मिक्स करून हे 50 किलो आपण घेतलेले दाणेदार कांद्यासाठी, काय नाव आहे त्याचं, भुवास्त्र. आणि दुसरं हे जे आहे काय, दाणेदार कांदा स्पेशल, दाणेदार कांदा स्पेशल आहे, त्याच्यामध्ये मी मिक्स केलं आहे. दुसरं ग्रो मॅजिक आहे मित्रांनो, ग्रो मॅजिक हे पण त्याच्यामध्ये मिक्स करायचं आहे. बघा भगवान सोनवणे सर एका महिन्यात त्यांनी 1 लाखाचा बिझनेस केला मित्रांनो, जीवीमध्ये 1 लाखाचा. कारण आपल्याला माहिती शेतकरी दुनियाभरचा खर्च करतो, त्याला रिझल्ट भेटत नाही. मररोग सुकण्यासाठी भुवास्त्र सुपर एकच नंबर मित्रांनो. तर बघा हे पूर्ण टाकायचं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला बघा असं पूर्ण मिक्स करायचं आहे, पूर्ण मिक्स करायचं मित्रांनो. हे बघा पलटी मारायची. पलटी मारल्यानंतर पूर्ण एकत्र करून भुवास्त्र आणि ग्रो मॅजिक हे दोघं एकत्र करायचे मित्रांनो. पूर्ण मिक्स केल्यानंतर आपल्याला जो ग्रो मॅजिक आहे, भुवास्त्र आहे, पूर्ण मिक्स करायचं. आपण मातीमध्ये बी देऊ शकतो, 42 मध्ये देऊ शकतो, 15,000 मध्ये दाणेदार कांदा स्पेशलमध्ये देऊ शकतो, फॉस्फेटमध्ये देऊ शकतो. आपण नसल काय खत द्यायचं तर मातीमध्ये जी माती आहे, मातीमध्ये 50 किलो मातीमध्ये आपण मिक्स करू शकतो मित्रांनो. हे असं घेतल्यानंतर आपल्याला फोकायचं कसं, पूर्ण एकत्र केल्यानंतर हे बघा ठीक आहे सर कडे या. तर बघा पूर्ण मिक्स केलेलं आहे. ते जे मिक्स करून पूर्ण एकत्र केलं गेलं पाहिजे. म्हणजे काय होईल, जमिनीमध्ये आपल्याला मररोग आणि सुकवा येणार नाही. याच्यामध्ये आपल्याला घ्यायचं मित्रांनो. हे बघा आणि शेतामध्ये बस बघा शेतामध्ये आपल्याला फोकायचं आहे. तर आपल्याला कांदे लावायच्या आधी किंवा कांदे लावायच्या आत 15 ते 20 दिवसच्या आत आपण भुवास्त्र सुपर देऊ शकतो. बघा सर फुकायचं असं. बघा मित्रांनो, हा लाईव्ह डेमो आहे. प्रत्येक शेतकऱ्यांनी प्रत्येकाला समजायचं आहे. कारण भुवास्त्र आणि ग्रो मॅजिक एक 100% कांदे स्पेशल आहे मित्रांनो. तर भुवास्त्र ग्रो मॅजिक 25% उत्पन्न वाढवतो, खर्च कमी करतो. बघा महाइलेक्ट्रिक इंडिया ॲग्रो पूर्ण भारतामध्ये प्रत्येक आपल्या तालुक्यावाईज आपल्याला मालेगाव तालुक्यामध्ये हे आहे दैवड गावामध्ये आपले आहेत सोनवणे सर, भगवान सोनवणे सर हे आहेत. मालेगावचे निमगावचे आपले नाशिकचे गीते सर त्यांच्या टीममधून काम करतात. आरटीची समाधान खैरनार सर मित्रांनो माझ्या टीममधून काम करतात. या बिझनेसला मी एकच सांगतो मित्रांनो, प्रत्येकाने खेड्या पाड्या तांडा वस्तीत आपल्याला ग्रो मॅजिकचा प्रचार करायचा आहे. हे बघा आपल्याला सरांनी आधी प्रोडक्ट वापरले आहेत ग्रो मॅजिक भुवास्त्र. ते 2 शब्द बोलतील, त्यांना काय फरक पडला डाळिंबासाठी कांद्यासाठी. डाळिंबासाठी मी भुवास्त्र वापरलं आहे. तर त्याला मी फक्त भुवास्त्र वापरल्यानंतर झाडं पानं पूर्ण पिवळे झाले होते, ते आता पूर्ण काळकी आली आहे. त्यानंतर कांद्याला वापरले, कांद्याला फार रिझल्ट आला आहे. आणि वरून टाकण्यापेक्षा खालून जर कांद्या लावायच्या वेळी टाकलं तर फारच चांगलं आहे. ग्रो मॅजिकचा तुम्हाला काय रिझल्ट मिळाला आतापर्यंत? तुम्ही ग्रो मॅजिकचा एकच नंबर रिझल्ट आहे, कुठलाही साईड इफेक्ट नाही त्याच्यावर आणि रिझल्ट एकदम एकच नंबर आहे. बघा मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, शेतकऱ्यांनी वापरला पाहिजे का? 100% वापरला पाहिजे. बरोबर आहे ना? हो, दुसरं खाद्य वापरण्यापेक्षा हे एकच नंबर आहे. बघा मित्रांनो, आज भगवान सोनवणे सर सांगतात की दुसरं खाद्य वापरण्यापेक्षा आपल्याला ग्रो मॅजिक भुवास्त्र वापरणं गरजेचं आहे. शेतकऱ्या बंधूंना हे मी सांगतो की शेतकरी लाखो रुपये खर्च करतो, त्यांना इन्कम भेटत नाही. पण इंडिया ॲग्रोचा ब्रँड आहे,
की आपल्याला मररोग सुकवा आणि 25% उत्पन्न वाढतं, 25% खर्च कमी होतो. तर प्रत्येक शेतकऱ्याला म्हणणं आहे की प्रत्येकाने हे वापरावं. विश यू ऑल द बेस्ट. जय हिंद, परत जय महाराष्ट्र. याच्यानंतर फक्त 6 महिने गॅरंटी देत आहे. दुसरं खाद्य 6 महिने गॅरंटी देऊ शकत नाही. हा, म्हणजे सरांचं म्हणणं आहे दुसरं खाद्य 6 महिने जमिनीमध्ये गॅरंटी देत नाही, पण हे 6 महिने जमिनीमध्ये टिकून राहतं आणि 6 महिने आपल्याला जमिनीमध्ये मररोग येऊ देत नाही. आणि किंमत पण काही नाही. 1510 रुपयामध्ये 2 किलो. शेतकरी लाखो रुपये खर्च करतो. 1500 मध्ये काय येतं? 1500 मध्ये एका एकरला फक्त 1510 रुपयाला 1 एकरला भुवास्त्र द्यायचं. मित्रांनो, विश्वास दुबे. जय हिंद, जय महाराष्ट्र.